सर्व साधू महंत 2 दिवसापूर्वी एकत्र आलेले होते. कामच सुरू नाहीये आणि जी कामं होत आहे ती नगर परिषदेच्या माध्यमातून होत आहे. प्राधिकरण व्यवस्थित लक्ष घालत नाही. आता ते नाही, मला वाटतं आता एजन्सी कोणती असावी, पीडब्ल्यूडी असावी, नगरपालिका असावी, व्यवस्था सगळ्यांकडेच आहे. कोणी कोणी कामं करावे कोणी नाही म्हणून, पण त्यांच्या त्या बाबतीत काही अडचणी असतील तर ते आम्ही समजून घेतलेल्या आहेत. त्या बाबतीत आम्ही आता तोडगा काढलेला आहे. ठीक आहे, तुम्हाला काही अशी अडचण वाटत असेल आम्ही या एजन्सीकडून त्या एजन्सीकडून करू. पण मला वाटतं एजन्सी महत्वाची नाही, कामं होणं महत्वाचं आहे आणि क्वालिटीची कामं, दर्जेदार कामं होणं अपेक्षित आहे. त्या बाबतीमध्ये आमचे अधिकारी सगळे कुठेही कंजूसी करणार नाहीत, मी असं म्हणेल. कुठे दुर्लक्ष करणार नाहीत. अतिशय क्वालिटीचे काम आम्ही त्या ठिकाणी करून घेऊ. काही कामं खरं आहे कॉम्पिटिशन झाल्यामुळे किलो गेलेले आहेत, पण त्या ठिकाणी सुद्धा कुठेही तडजोड केली जाणार नाही. नाशिक शहरामधले रस्ते 19, 20, 22% विलो गेलेत. 1200-1300 कोटी रुपयाचे रस्ते केलेले आहेत. पण क्वालिटी बघा तुम्ही जाऊन, तुम्ही लक्ष ठेवा सदा सगळे. थोडी सुद्धा 1% सुद्धा तडजोड आम्ही क्वालिटीच्या बाबतीमध्ये केलेली नाही. अतिशय चांगल्या क्वालिटीचे दर्जा रस्ते आम्ही या ठिकाणी करून घेत आहोत. आमचे सगळे कमिशनर आहेत कॉर्पोरेशनचे, मनीषा खत्री त्या आहेत, त्यांची सगळी टीम आहे. अतिशय बारकाईने त्या ठिकाणी लक्ष घालून काम करतो.